गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू आवर चॅनल 13/7/24. तर आज आहे डे 6 अँड लास्ट डे इन सिंगापूर. अँड अगर जर तुम्ही आमचे आधीचे व्हिडिओज पाहिले असाल तर तुम्हाला कळालं असेल की आता आम्ही चाललो आहे कुठेतरी दुसरीकडे म्हणजे नॉट इन इंडिया. जर सांगितलं होतं तर कुठे चाललो आहे त्याच्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्याच्यानंतरचा ब्लॉग पण मस्त असणार आहे. तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जर सबस्क्राईब नाही केलं तर नोटिफिकेशन नाही येणार नवीन ब्लॉगचा. सर डू सबस्क्राईब आवर चॅनल, डू सपोर्ट पाहिजे, कारण हा चॅनल ग्रो करायचा आहे. लवकरात लवकर 400 सबस्क्रायबर टू गो. अँड तुम्ही ते करू शकता. मम्मी पप्पा आजी आजोबा बहीण भाऊ सगळ्यांचे फोन घ्या, सबस्क्राईब करा. तर आत्ता चालला आहे आमचा नाश्ता, म्हणजेच ब्रेकफास्ट, आणि फ्रूट्स अँड स्पॅगेटी म्हणजे पास्ता. तसं पास्ता म्हणतात. आणि अजून भरपूर काय काय खायला आहे, पण त्यातले व्हेजिटेरियन ऑप्शन्स जे आहेत ते फक्त मी खाते. आणि मी खाल्ले मी काय चीज बटर सँडविच. इथे जेवणाचे थोडे इंडियन्सला हालच आहेत. जर तुम्हाला प्रॉपर घरचं जेवण आवडत असेल, चपाती भाजी और रोटी सब्जी नाही भेटत. फ्रँकली सांगतो, खूप रेअरली भेटेल. पण असं नाही की नाही भेटणार. सिंगापूरमध्ये इंडियन लोकंसुद्धा आहेत, मोस्टली फ्रॉम द साऊथ. मोस्टली तमिळ पीपल इथं भरपूर आहेत. आणि इकडची एक लँग्वेजसुद्धा तमिळ आहे. त्यामुळे तुम्हाला इंडियन फूड 100% भेटेल. थोडंसं कॉस्टली आणि थोडंसं एक्सप्लोअर करावं लागेल, दॅट्स इट. पण हॉटेल्समध्ये तुम्हाला इंडियन फूड भेटेलच असं नाही. जसं की जर तुम्ही नोवोटेल हॉटेल वगैरे बुक केला असाल, विच इज ऑलमोस्ट 4 स्टार 5 स्टार हॉटेल, कॉस्टली जाईल पण इंडियन फूड भेटेल. बट जर थोडंसं बजेट फ्रेंडली ट्रिप करताय तुम्ही, IBIS बजेट हॉटेल्स वगैरे जर तुम्ही बघताय, तिथे इंडियन फूड भेटणार नाही. तर असं नाही की खायलाच भेटत नाही, जे आपण खाऊ शकत नाही असं काही भेटत नाही. यू कॅन ईट. तिथे बरेच ऑप्शन्स आहेत. स्वीटसुद्धा आहे. वी हॅव फ्रूट्स आहे, स्पॅगेटीज आहे, देन मेक्सिकन सलाड माझं फेवरेट झालं आहे सध्या. इकडचं मेक्सिकन सलाड आणि मेक्सिकन विथ मेक्सिकन सॉस मस्त आहे. ऑब्व्हियसली पालापाचोळा म्हणतात आपल्या इथे, पण काय माहिती मला आवडलेलं आहे. तुला आवडलं का मेक्सिकन सलाड? तोंडावरनंच का आला असेल, अजिबात नाही आवडले, पण मला आवडलं आहे. हेल्दी ऑप्शन अँड टेस्टी हवं. तर आत्ता इथून आम्ही चेकआउट करतो आहे. बॅगा लोडेड आहेत, खाली आणलेले आहेत. वेट करतो आहे राहुल आणि सिमरनची. एकदा ते आले आणि कालचीच जी बहुतेक तुम्हाला नाही दाखवलं मी, दाखवलं नाही कारण खूप टायर्ड होतो आणि ब्लॉग तिथंच एंड केला. पण एक ड्रायव्हर आम्हाला जी काल भेटली ना, तुम्ही बघायला पाहिजे. एकतर बसत्या जाणं माझा तिच्या वॉचकडे लक्ष गेलं की हा एकदम भारी वॉच आहे. म्हणलं इथं काहीतरी असा वॉच आहे का, लय भारी वॉच आहे, काहीतरी आपण घेऊ शकतो का हा वॉच वगैरे. त्यासाठी मी विचारलं की वॉच कुठला आहे. अँड वॉच शी सेड, शी गेव अ स्माईल अँड शी सेड इट्स रोलेक्स अँड शी हॅज टन ऑफ इट. म्हणजे ड्रायव्हरिंग का, हा प्रश्न पडलाच होता मला. ॲज युजल, ॲज अ टिपिकल इंडियन, पण what she said, that keeps me busy. And she also mentioned that she is 50 years old आणि तरीसुद्धा काम करते आहे. दॅट्स फॅब्युलस. तिच्याकडे पैसे भरपूर असणार आहेत फॉर शुअर. आयफोन आय गेस 15 or 16 Pro Max हातामध्ये होता. गुचीची बॅग साईडला होती. अँड शी सेड शी हॅज टन ऑफ रोलेक्स, शी हॅज टन ऑफ सिकोज वॉचेस. अँड त्याची कॉस्ट ऑलमोस्ट $10,000. इट वॉज अराउंड 10 years बॅक, 10 or 20 years बॅक, 30 years बॅक त्याच्यात वॉचची प्राईस होती. 21st बर्थडेचा वॉच होता त्याचा. 30 years बॅक तो वॉच घेतला होता फॉर $10,000. 3 times तरी प्राईस वाढले. ते 300 times त्याची प्राईस 100% वाढली असणार आहे आफ्टर दिस रोलेक्स. That means she was wearing almost $30,000 watch, which is around more than let's take in 30 lakhs, almost 27 or 28 lakhs. आणि तरीसुद्धा ती ड्रायव्हिंग करत होती. Why? Just to keep herself busy. Interesting country, interesting people, and there are people such around.
म्हणजे मी ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही बघत होतो आमचे सिनियर्स जे आहेत ना दे वर ऑलमोस्ट हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ 45 years. 45 years, सिरियसली. बाय द वे मी आता आहे ना ड्रायव्हर आलेले एकदा मी बघतो की कुठे आलेली आहे, ठीक आहे. तर आता आम्ही बस स्टॉपला आलो आहे. बस स्टॉप म्हणजे इथे इथून मलेशियाला जाण्याची जे सगळे बसेस आहेत ते इथूनच जातात. तर आता तिथे आलो आहे. 9:30ची बस आहे. तिकीट घेतलेलं आहे आणि ह्याच्या पुढे 5 तासाचा ड्राईव्ह आहे. आणि येस, आम्ही चाललो आहे मलेशियाला. तुम्हाला सांगायचं नव्हतं, ठीक आहे, तुम्हाला कळलंच आहे आता आम्ही कुठे चाललो आहे. तर आता आपण भेटू मलेशियामध्ये. एक नवीन कंट्री, नवीन कल्चर. तिथे आम्ही KLला चाललो आहे, म्हणजे कोलालंपूरला चाललो आहे. KLचं आम्ही निघताना आहे ना बऱ्याच जणांनी आम्हाला वॉर्न केलं. 2-3 जणांनी वॉर्न केलं तर बी केअरफुल ॲट KL. डू नॉट वेअर एनी फ्लॅशी थिंग्स. Do not keep your bags here and there. Always keep it on your shoulder. Always keep it with you. Be in a group. Do not travel alone anywhere. Do not go outside in the night when it's dark, etc. 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 का I don't know, कॉमन हे होतं की चेन स्नॅचिंग होतं, लूटमारी होते. विल फॉलो दॅट. आपण रात्रीचं बाहेर निघायचं नाही मलेशियामध्ये. जास्तीत जास्त वेळ आपण फिरायचं जे काय ते इंटरनली फिरूया, बाहेर नाही जायचं. ओके, तर आता आपण भेटू डायरेक्ट बसमध्ये. आता बघू सीट्स कसे भेटतात आहेत. आय होप चांगले सीट्स असावे आणि मला झोपायचं आहे. आय नीड सम स्लीप. इकडच्या बसेस बघा, डबल डेकर बसेस आहेत. म्हणजे वरसुद्धा बसायला आहे, खालीसुद्धा बसायला आहे. मला आधी स्लीपर वाटली, बट दॅट्स नॉट स्लीपर बसेस, दॅट्स डबल डेकर बसेस. आणि मौसम चेंज हो रहा है. फोनवर तसा अलर्ट तर आला होता थंडरस्टॉर्मचा, आणि हे बघा थंडरस्टॉर्म चालू. म्हणजे इकडचे अलर्ट्स एवढे परफेक्ट आहेत. बिचारी पोरं बघा, अरे रे 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 रे, घ्या त्या पोरांना घ्या बचे. आय थिंक वी शुड गो अप. आता मी निघालो आहे सिंगापूरमधून आणि सिंगापूरला एक शेवटचा टाटा बाय बाय करूया आणि आता जाऊया मलेशियाला जवळजवळ इथून 5 तास लागणार आहेत. 5 तासाचा ट्रॅव्हल आहे. इट्स ओके, आपल्याला आराम पाहिजे आणि आमची सीट ही टॉप मजल्यावर आहे, त्यामुळे इथून व्ह्यू पण टॉप आहे. मग तुम्हाला दाखवतो. एक ग्राउंड आहे आणि आपण डबल डेकर बसेसचं वर आहे. चांगले आहे, बसेस खूप छान आहेत. असे मस्त सीट्स आहेत. सीटचे असे पाय वर वगैरे येतात आहे, पण पाय वर येतात पण इथे स्पेस नाही आहे. जरा स्पेस हवी होती. असे जरा कंजेस्टेड वाटतात आहे सीट्स. तरी मोठी आहे, इनफ आहे, म्हणजे कम्फर्टेबल सीट्स. वेलकम टू मलेशिया. आम्ही मलेशियाला आलो आणि TBS स्टेशनवर आता पोचेल. एक 2-3 मिनटात मे बी पोचलोच आहे. आम्हाला टाइम स्क्वेअरला जायचं होतं, पण बसेस आता टाइम स्क्वेअरला नाही सोडत, ते फक्त TBSला सोडतात. तर TBS स्टेशनला आम्ही आता उतरू आणि तिथे आमची एक कॅब वेट करत असेल. तर आता भेटू आपण त्या कॅबमध्ये आता डायरेक्टली. हे बस स्टॉप आहे मलेशियाचा. आता आम्ही चाललो आहे पिकअप पॉईंटला, कारण तिथं आमचा ड्रायव्हर वेट करतो. लेट्स गो. वेलकम टू टर्मिनल मेन लॉबी. दिस इज द मेन लॉबी आणि तिथंच जायचं आपल्याला. झोप झाली का? खूप भरपूर झोपले त्यात सगळे, भरपूर. मी जास्त झोपलो नाही म्हटलं तरी चालेल, कारण मला हे पिकअपचं वगैरे अरेंजमेंट करायची होती, बघायची होती सगळी. त्यात लोकेशन चेंज झालं, TBS झालं, टाइम स्क्वेअरच्या ऐवजी TBS झालं, त्यामुळे लोकेशन सगळं चेंज झालं. त्यामुळे मला हे सगळं अरेंज करायचं म्हणजे झोप नाही लागली.
आउटस्टेशन टॅक्सी, information center, transit center, bus taxi. Okay, let's go to pickup point. Wow, nice. Station छान आहे. ही आमची आजची राईड आहे. आता आम्ही हॉटेलला जाऊ आणि मग आराम करायचा. तर आता रूमवर आलो आहे आणि हे आहे चौकेट स्ट्रीटला आहे. आणि ही अशी रूम आहे. आय नो कोण मॅच झालेला आहे, कारण आल्या आम्ही ओले कपडे सुकायला टाकले वगैरे ब्ला यू नो द ड्रिल. आणि एक तुम्हाला सांगतो, मिस केलं मी, पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हे बघा, नॉट अ ग्रेट व्ह्यू ॲज सिंगापूर, पण इथून मोनोरेल जाते. मोनोरेल का मेट्रो काय म्हणतात आय डोंट नो. इथे जाते मोनोरेल आणि हा व्ह्यू समोरून, आणि त्याच्यावर कार्टून्स वगैरे बनलेले आहेत. मस्त आहे. मला आवडलं ते सिस्टम. आणि हा रोड आहे खाली. मलेशिया हे इंडियापेक्षा एकदम वेगळं काय वाटत नाही आहे. असं ऑलमोस्ट इंडियनच फील येतो आहे. एकदम असं वेगळं काही फील नाही आहे याच्यामध्ये सध्या तरी. पण गाड्या बघितल्या तर ऑलमोस्ट सेम गाड्या आहेत. थोडासा डिफरन्स आहे असेल, रोडमध्ये डिफरन्स आहे. पोलीस थोडे स्ट्रिक्ट आहेत. टोयोटा खूप जास्त चालते इथे. बाईक्स थोडेसे वेगळे आहेत. बाकी इतका खास असा डिफरन्स नाही आहे. बट बिल्डिंग्स खूप मोठे आहेत, ते फॅक्ट आहे. बिल्डिंग्स खूप मोठे बिल्डिंग्स आहेत. जसं ही समोरची बिल्डिंग आता तुम्ही बघितली, फार मोठी बिल्डिंग आहे असं आहे. आणि रूमचं सांगितलं गेलं तर आधीपेक्षा फार मोठी रूम आहे. ऑलमोस्ट ट्रिपल मोठी रूम आहे. बट तर सगळीकडे मला नाही आवडली रूम. नॉट बिकॉज ऑफ द साईज, बिकॉज छोट्या गोष्टी आहे ना इथे चालत नाही आहेत. गरम पाणी येतच नाही आहे. कॉल करायला फोनच नाही आहे. रिसेप्शनला कसं कॉल करणार आय डोंट नो. केटल नव्हती. केटल मी खाली जाऊन त्याला सांगितलं बाबा केटल दे. ते छोट्या गोष्टी आहेत ज्या मला नाही आवडल्या. आणि हे टूर मॅनेजरला ऑब्व्हियसली हायलाईट होणार आहे माझ्या. नो प्रॉब्लेम, आपण ॲडजस्ट करत राहतो, कारण आपण रॉ ट्रॅव्हलर आहे. आपण करूया ॲडजस्ट, नो प्रॉब्लेम. पण पैसे जेव्हा जातात आणि या छोट्या गोष्टी जेव्हा हॅम्पर होतात, थोडंसं मूड ऑफ होतो. नो प्रॉब्लेम. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जेव्हा व्लॉग बघत असाल नमस्ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जे प्रॉमिस करता ना, यू हॅव टू मेक शुअर की ते तुम्ही डिलिव्हर करा. छोट्याशा गोष्टी असतात जे मूड ऑफ करतात. जसं आत्ता तुम्हाला सांगतो गाईज काय झालं. बस स्टँडपासून ते याच्यापर्यंत हॉटेलपर्यंत एक लक्झरियस कार, मिनी लक्झरियस म्हणता येईल, जरा थोडीशी चांगली असते, MPV टाईप अशी, जशी आपली ह्याला होते ना सिंगापूरला, तशी गाडी एक्सपेक्टेड होती. आली एकदम बकवास गाडी. स्मोकिंगचा स्मेल होता त्याच्यामध्ये आणि खूप कंजेस्टेड कार होती. धाडधूड नुसती वाजत होती. आय एम नॉट सेईंग की आम्ही त्यात ट्रॅव्हल नाही करू शकत, बट पैसे मोजले त्याला. तर ते एक्सपेक्टेशन होती की हां आता बसमधून उतरायचं आणि आपल्याला चांगल्या गाडीत बसायचं. बसमध्ये खूप जास्त झोप येत होती, चक्कर येत होती, खूप जास्त विचित्र ट्रॅव्हलिंग होतं. म्हणून आता मी एक्सपेक्ट करत होतो की अर्धा तासाचा ट्रॅव्हल आहे ते थोडासा लक्झरियस, थोडासा हायफाय होईल आणि आपल्याला सिटीमध्ये जरा चांगलं टूर भेटेल आणि मेन व्हिडिओ काढायला चांगलं भेटेल. नाही झालं ते. बट त्याचं प्रॉमिससुद्धा मला केलेलं आहे त्यांनी की नेक्स्ट जी राईड असेल, जी ट्रॅव्हलिंगमध्ये असणार आहे, जी उद्या असेल, ती चांगली असणार आहे. बघू, लेट्स सी. आणि जर हॉटेलचं बघत असेल ना, तुम्हाला दाखवतो मी. बघा, हॉटेल रूम खूप मोठी आहे, आय ॲग्री, नो प्रॉब्लेम. पण फक्त मोठी असून चालत नाही ना, छोट्या गोष्टी पण हॅम्पर करतात. कोण नाही आहे, पाणी मी स्वतःहून भरून आणले, खाली जाऊन पाणी भरून आणले. हे मी आत्ता मागवून घेतले. पाऊचेस नव्हते, आत्ता पाऊचेस घेऊन आलो मी, कॉफी पाऊचेस वगैरे. अजून काय दाखवतो तुम्हाला, अजून बरेचसे. हे बघा, लुक ॲट दिस. हे बघा, येतोय आवाज. पुश करता लॉक लागत नाही आहे. मगाशी तर लागलं पण नव्हतं, आम्हाला कळलं पण नाही लागले. आवाज बघा, ते तुटलेले आहेत सगळे. वॉशरूम बघितलं, वॉशरूम दाखवतो तुम्हाला. हे लीक करतोय ना, हा बंदच होत नाही आहे. कंटिन्यू लीक करतोय ना.
गरम पाणी येत नाही आहे, गरम पाण्याचं हेच नाही आहे. ते ते बघा सगळ्यात घाण, ते चालूच होत नाही आहे. ह्याचं सांगून झालं पण काय 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 सांगू. हे तुटलेलं आहे, ह्याला शॉक बसतोय. मी आता हात लावला ह्याला तर शॉक बसला, ह्याला शॉक बसतोय. काय बोलू मी. ही रूम दिली आहे, नॉट ॲट ऑल सेफ्टी. ही रूम इथून उघडली, ती रूम तिथून उघडली, झालं डायरेक्ट आरपार रूम, डबल रूम झाली. पण ही बघा ना, लॉक कुठे याला, लॉकच नाही. कोणी घुसेल का रूमवर? त्या रूममध्ये जर कोण असेल तर तो घुसेल की आतमध्ये इथे. काय रूम आहे हे बघा. कधी पडेल सांगता येत नाही. याचं काय घ्यायचं ठेवायचं बिवायचं नाही आहे, पण पडलं बिडलं तर जबाबदारी कोणाची? हे जर उद्या हा टी व्ही आहे, हा जर पडला, ह्याचं कॉस्टिंग आमच्याकडूनच घेणार. काय मला अजिबात आवडलेली नाही रूम, फ्रँकली स्पीकिंग. जर तुम्ही बघता ना व्लॉग, बघा, मला अजिबात आवडलेली नाही रूम. आता आम्ही चाललो आहे मेट्रो स्टेशनला. ओके, डायरेक्ट क्रॉस करू शकतो. येस, कम ऑन, चलो. चॉकेट चलो फिर इधर से चलते. एक ग्रीन ही है, चलो चलो चलो, रुक. इथे वर मेट्रो स्टेशन आहे बघा, मेट्रो स्टेशन आहे. सो आता आम्ही वर जाऊ. वर गेल्यावर 2 रिंगीटचं तिकीट आहे, ते तिकीट घ्यायचं आणि आपल्याला उतरायचं आहे. कुठे उतरायचं आहे, कुठे उतरायचं आपल्याला? ओके, तुम्हाला सांगतो कुठे उतरायचं. बघा, हा मेट्रो स्टेशन आहे. चॉकेट चौकीट दिस इज चॉकेट. चॉकलेट, सिम्पल थिंग्स टू रिमेंबर. चॉकलेट ना. आता आपल्याला ना तिकीट सेंटर शोधायचे. तिकीट सेंटर कुठे? 4 रिंगीट दिलेत. इन्सर्ट नोट. 2 रिंगीट आहे का? 1 चे बघ एकदा. 2 रिंगीट आहे का बघ. नाही ते नाही घालणार. 2 रिंगीट. एक काम करतो, एट बुकिट बिंगटैंग 2 3 4 11 रिंगेट्स. 11 लगेगा. ये पकड़, 11 लगेगा. इंग्लिश 50 देखते हैं. 5 10 रिंगेट से चलता है. 10 दो. 10 है ना, 10 चलेगी. चलेगी नहीं चलना. 10 है ना, 20 20 रिंगेट्स नहीं है. कलर कैसे मैं करती हूँ. किती आहेत पैसे? क्या पता ये कितने हैं. काउंट कर. चेक करें. ये 50 51 50 52 50 53 50 54 4 यूरो है और ये 50. 480 पाहिजेत. हाँ, आहे 480 है. तू किती 10 दिले ना? 10 दिया ना तुमने? इसने 10 दिया ना और मैंने 5 दिया. हे बघा, आपल्या इथं संडास असतं, इथं काय असतं? टंडास टॉयलेटला. आणि हे बघितलं मी. ऑब्विसली. आता आपल्याला जायचं आहे बुकिट बिंगटँगला. MR6.
इथं थांबायचं आहे आणि MR6ला जायचं आहे आपल्याला. ही आली मोनोरेल. MR6ला उतरायचं आपल्याला. MR6 इथे वरतून सगळं दिसतं. ॲक्च्युली एक राईडसारखीच ही नुसतं दोन बाजूला दोन हे लावलेत. माहिती मोनोरेल पण राईडच आहे एक प्रकारची. ट्विन टॉवर नाही ट्विन नाही येतो अरे तेच आहे. तो नाही ट्विन अरे तेच नाही आहे. ट्विन ट्विन ट्विनला जोडलेला आहे. अरे माकडे नाही तिथे येते, ते नाही येते. ट्विन टॉवरच होता तो. पॉकेट नामचा येस. अरे ये देखो राहुल, हे देख. हो हो आता नाही येतो. हा दिसणार बघ तू. तोच आहे ते. या साईडचा व्ह्यू आहे तो. मी आता मॅपवर पाहिलं तर. चॉकलेट विकलेलं आत्ताच घेऊन जाऊ. हां इथेच घ्यायची चॉकलेट. हे बघ हीच आहे ती ट्विन टॉवर. हे बघ दिसलं का जॉईंट मध्ये. ह्याच्या मागे ट्विन टॉवर. हे बघा त्या मध्ये त्या दोघांच्या. हे बघ ऑफिस स्पेसेस आहे का काय माहीत नाही. खूप भारी व्ह्यू आहे. भारी व्ह्यू आहे. हलवतोच नाही. छान आहे. छान व्ह्यू आहे हा. Let's go. इथे आता आहे ना कन्फ्युजन चालू आहे. हा घ्यायचा की हा घ्यायचा. मला गोल्डनवाला आवडला कारण हा एकदम असं अट्रॅक्टिव्ह उठून दिसतोय आणि ह्याच्यामध्ये जरा कार्टूनवाला फील आहे. कलरफुल आहे पण कलरफुल आहे पण युएसचा झेंडा काय करतो US चा ते. झेंडा नाही हा मलेशिया. सॉरी मलेशियाचा आहे. हा झेंडा पण हे बिल्डिंग हे सगळे हा फक्त तुला आवडले का? कुठला आवडला तुला? मला तर दोन्ही आवडले. घे दोन्ही. चल डन. हो गया. चालू आहे. हे घेतले चीज काय आहे ते बरं. चीज समथिंग समथिंग. तर हे घेतलंय आणि टेस्ट नाईस. स्वीट आहे. मऊ पॅटीस सारखं आहे. इट्स नाईस. आय लाईक इट. तो टेस्ट काय ट्राय कर. आवडलं. नाईस. स्वीट आहे. लाईट बिल. ट्राय कर. चांगलं आहे ना. सिमरन ट्राय करना है. वीडियो मत लेना बस. क्यों? मुझे शर्म आती है मुझे. क्या शर्म आती है? हाँ